नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी एक गुड न्यूज सुद्धा घेऊन आली आहे आणि एक धक्कादायक बातमी सुद्धा. ही गुड न्यूज काय आहे, याच्यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहे. बहुप्रतीक्षित असलेली ग्रुप सी ची ऍड एमपीएससी ने काल प्रकाशित केली. आता ही ऍड कशी आहे, आपल्याला कशी भरायची आहे आणि याचा टोटल फॉर्मॅट कसा असणार आहे ते बघण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर चला मग लक्ष करिअर अकॅडमी मध्ये आता आपलं स्वागत आहे. लक्ष करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन बॅचला आपण इथे स्कॅन करून इमिजिएटली जॉईन करू शकता. आता जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळूयात की महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आपली गट क याची जी संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आहे ही जाहिरात काल प्रकाशित केलेली आहे. जाहिरात प्रकाशित करताना याच्यामध्ये काही महत्वाचे बदल केलेले आहेत आणि काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता त्यांनी काय सांगितलेले की ही जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ही दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, 2026 पासून 27 सप्टेंबर 2027 पासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेतली जाईल. म्हणजेच काय होणार आहे, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या सेंटर्सवर आणि वेगवेगळ्या प्रश्नांसोबत एमपीएससी आता तुमच्या समोर येणार आहे. हा घाट एमपीएससी ने का घातलाय याच्याबद्दल आपण सगळ्यात शेवटी चर्चा करूयात, महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूया. याच्यामध्ये एकूण पद जी आहेत ती दिलेली आहेत 2619. एवढी मोठी भरती आलेली आणि लक्षात घ्या ही प्रिलिमची ऍड आहे. याच्यामध्ये खूप सारी पदं मेन्सला ऍड होत असतात, मुख्य परीक्षेला ऍड होत असतात, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. ज्यांना उद्योग निरीक्षक व्हायचं असेल त्यांच्यासाठी मात्र ही थोडीशी, ह्या दोन पोस्टसाठी थोडीशी धोकादायक गोष्ट आहे. तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, कारण उद्योग निरीक्षकला फक्त 9 जागा आहेत आणि तांत्रिक सहाय्यकला फक्त 3 जागा आहेत. त्याचबरोबर कर सहाय्यकला 282 जागा आहेत. अपेक्षा होती की 450 पेक्षा जास्त येतील, पण त्यांनी सध्याच्या घडीला 282 एवढे जागा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आता जेव्हा आपण ही ऍड बघतोय तेव्हा पुढची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की तुमचा अर्ज सादर करण्याचा कालावधी. अर्ज सादर करण्याचा कालावधी हा दिनांक 27 जून ते 17 जुलै इथपर्यंत असणार आहे. म्हणजे उद्यापासून तुम्ही इमिजिएटली फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. 17 जुलैची वाट बघू नका मित्रांनो, कारण साधी सिंपल गोष्ट असते, नंतर सर्व्हर्स जाम होतात, फॉर्म भरले जात नाही, त्रुटी येतात खूप. त्यामुळे माझं म्हणणं असेल की तुम्ही लवकरात लवकर 27 जून ते 30 जूनच्या मध्येच आपला फॉर्म सबमिट करून मोकळे होऊन जा. त्याचबरोबर तुम्हाला शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 17 जुलै दिलेला आहे. आजकाल आपण सर्वच जण ऑनलाईन पद्धतीने भरतो, त्याच्यामुळे 19 जुलैपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने आपली फी भरू शकतो. ज्यांना स्टेट बँकेच्या चलनाद्वारे भरायचं असेल ते 19 जुलैपर्यंत फॉर्म भरू शकतात, किंवा इतर बँकांच्या जे शुल्क आहे ते बँकांमध्ये भरायचं असेल तर 20 जुलैपर्यंत भरता येऊ शकतं. अशा पद्धतीने ही ऍड आपल्याला सांगते की 27 जून ते 17 जुलैपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जिच्याकडे आपण लक्ष देत असतो की यांचं वेतन कसं असणार आहे, तर सिंपल लक्ष घ्या, उद्योग निरीक्षकचं वेतन हे 35,400 ते 1,12,400 पर्यंत जाणार आहे. तांत्रिक सहाय्यकचं 29,200 ते 92,300 दरम्यान असणार. कर सहाय्यक जो आहे त्याचं 25,500 ते 81,100 या वेतन स्तरामध्ये तो असेल. त्याचबरोबर लिपिक टंकलेखक 19,900 ते 63,200 आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 38,600 ते 1,22,800. यामध्ये त्यांचे महागाई भत्ते आणि इतर भत्ते ऍड केले जातात. त्यामुळे हा जो दिसणारा पगार आहे हे तुमचं असतं मूळ वेतन. या मूळ वेतनामध्ये हे जे भत्ते वगैरे आहेत हे ऍड केले जातात, त्याच्यामुळे तुमचं वेतन हे बऱ्यापैकी वाढलेलं असतं 20 ते 25,000. म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला पगार, या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 21,000 रुपयाची ऍडिशन अगदी आरामात दिसणार आहे. त्यामुळे खूप आकर्षक सॅलरी गव्हर्नमेंट तर्फे दिली जात आहे. म्हणून सर्वांनी फॉर्म भरायला किंवा सर्वांनी याला अप्लाय करायला काहीही हरकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कालमर्यादा. सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या गोष्ट, कालमर्यादा कधीसाठी गणना कशी करायची आहे, तर कालमर्यादेचा गणना करण्याचा किंवा मोजण्याचा जो दिनांक असेल तो 1 ऑक्टोबर 2026 हा दिलेला आहे. या तारखेला तुमच्या बर्थडेला तुमचं वय किती होतं याला काहीही महत्व नाही. या तारखेला तुमचं वय मिनिमम किती पाहिजे, तर ऍव्हरेज जर आपण बघितलं तर आपण 19 कडे जाऊयात की मिनिमम ते 19 हवं. कर सहाय्यक एक फक्त अपवाद आहे, जिथे तुमचं वय 18 असेल तरी चालणार आहे. म्हणजे वय तुमचं किमान किती पाहिजे, 19 पाहिजे. आणि जर ओपन कॅन्डिडेट असेल तर या ओपन कॅन्डिडेटचं मॅक्झिमम एज हे 38 असावं. म्हणजे ओपन जनरलचा जो कॅन्डिडेट आहे त्याचं वय 38 हे मॅक्झिमम असणार आहे. त्याचबरोबर कास्टचा जर कोणी व्यक्ती असेल तर त्याचं वय
हे मॅक्झिमम 43 असायला हवं. म्हणजे तसं जर बघितलं तर कर सहाय्यक यासाठी तुमच्या वयाची जी काही मर्यादा दिलेली आहे ती त्यांनी दिलेली आहे 18 ते 38 किंवा कास्ट मध्ये असाल तर 43. आणि इतर जे असतील सर्व या इतर सर्वांसाठी त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे 19. त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे 19 ते, जर ओपन मध्ये असेल तर 38 आणि जर कास्ट मध्ये असेल तर 43. तर अशा प्रकारे तुमची वयोमर्यादा जर ह्या गोष्टींमध्ये बसत असेल तर तुम्ही ही ऍड विसरू नका. हा फॉर्म भरणं अत्यंत आवश्यक आहे. एवढ्या 2619 जागा दरवेळेस येत नसतात. त्याचबरोबर आता जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती काय, शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी स्पष्ट काय दिलेलं आहे की त्या व्यक्तीने काय महाराष्ट्र शासनाने किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व महाराष्ट्र शासनाने पदवीला समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. म्हणजे तुम्हाला काय हवी आहे, डिग्री असणं आवश्यक आहे. या गोष्टीत सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जे विद्यार्थी लास्ट इयरला असतील, हे लास्ट इयरला असलेले विद्यार्थी प्रिलिमचा फॉर्म फक्त परत परत लक्षात घ्या, प्रिलिम किंवा पूर्व परीक्षेचा फॉर्म अपियर्ड म्हणून भरू शकता. मात्र मेन्स परीक्षा देण्याच्या आधी त्यांच्याकडे त्यांची पदवी असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे. मात्र जे विद्यार्थी डिग्रीच्या लास्ट इयरला असतील ते अपियर्ड म्हणून आपला प्रिलिमचा फॉर्म भरू शकतील. ज्यांच्याकडे पदवी आहे त्यांनी हा फॉर्म भरलाच पाहिजे. मात्र उद्योग निरीक्षकसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की अभियांत्रिकी मधली मेजरली कोणतं, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या गटाशी संलग्न असलेली कोणतीही वास्तुविद्या, नगररचना या विषयांव्यतिरिक्त, लक्षात घ्या व्यतिरिक्त, किमान पदविका तुमच्याकडे हवी किंवा पदवी हवी. म्हणजे तुमचा डिप्लोमा असेल तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. कशासाठी, उद्योग निरीक्षक या एकट्या गटासाठी. इतरांसाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. बरं, पदवीमध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण येतो की सर मी YCMU मधनं म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं पदवी घेतलेली आहे, मी ह्याला अपियर होऊ शकतो का? 100%. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शासनाने मान्य केलेलं विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यातून जरी तुम्ही पदवी घेतलेली असेल तरी सुद्धा ती ग्राह्य मानली जाते. त्यामुळे कुठलाही डाऊट ठेवू नका मनामध्ये, तुम्ही हा फॉर्म भरा. आता आपण पुढे जाऊयात. पुढे त्यांनी सांगितलेले की कर सहाय्यक आणि लिपिक टंक लेखक या व्यक्तींसाठी किंवा या दोन पदांसाठी तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. आता काय सांगितलेलं आहे, कर सहाय्यक जो आपला भाऊ असणार आहे त्याच्यासाठी मराठी आणि, हा शब्द लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश 30 आणि 40चा स्पीड आपल्याकडे असायला हवा. मात्र लिपिक टंक लेखक साठी काय सांगितलं गेलेलं आहे, किंवा, म्हणजे तुमच्याकडे मराठी 30चं सर्टिफिकेट हवं किंवा इंग्रजी 40चं सर्टिफिकेट असावं. दोन्ही पैकी एक असेल तरी चालेल लिपिक टंक लेखक साठी. मात्र कर सहाय्यक द्यायचं असेल तर तुमच्याकडे मराठी 30 आणि इंग्लिश 40चा स्पीड असलेलं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे. टायपिंगची जी स्किल टेस्ट होती ती MPSC ने काढून टाकलेली आहे, त्यात काही वाद नाहीये. मात्र फॉर्म भरताना हे सर्टिफिकेट जे आहे हे सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट कृपया लक्षात घ्या. जरी दुसरं काही नसलं तरी सर्टिफिकेट सादर करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याच्या पुढे आम्ही जातोय की आता परीक्षा फी किती आहे. तर परीक्षा फी साठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला ऍव्हरेजली जर पूर्व परीक्षा असेल तर आपल्याला 394 रुपये ओपन जनरल साठी भरायचे आणि इतर मागास वर्गामध्ये कुठे असू तर 294 रुपये भरायचे. मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये असतील तर इतर कास्टला ते 344 रुपये असतील. हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत 19 जुलैच्या आधी. याच्याकडे सुद्धा लक्षात घ्या. आता आपली परीक्षा कशी होणार आहे, तर सिंपल परीक्षा अशा पद्धतीने होणार आहे की तुमची जी पूर्व परीक्षा असणार आहे ती 100 गुणांची असणार आहे. म्हणजेच याच्यात काय असणार आहेत, 100 क्वेश्चन्स येणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे आणि अशा प्रकारे ही 100 मार्कांची परीक्षा असणार आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते विषय येतात, त्याचा कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ लवकरच बनवू. पण सध्याच्या घडीला एवढंच लक्षात घ्या. आणि पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुमची 400 गुणांची परीक्षा असणार आहे जी 200 + 200 असणार आहे.
म्हणजे 200 लँग्वेजेस साठी मार्क असतील, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिशचे 100 क्वेश्चन येतील. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील, असा 200 मार्कांचा पेपर होईल. आणि GS चा जो पेपर म्हणजे सामान्य अध्ययनचा जो पेपर असणार आहे, याच्यामध्ये 100 प्रश्न येतील. यातल्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, असा तो 200 मार्कांचा पेपर होईल. जेव्हा मुख्य परीक्षेचे मार्क पकडले जातात, तेव्हा लँग्वेजेस आणि GS या दोघांचाही विचार केला जातो. त्यामुळे 200 + 200 असा 400 मार्कांचा तो पेपर बनतो. ओके. तर अशा प्रकारे ही परीक्षा असणार आहे. मुख्यतः हेच लक्षात घ्या की आपल्याला 100 गुणांची 100 प्रश्नांची परीक्षा द्यायची आहे 1 तासामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण अभ्यास करत आहात मित्रांनो, अजूनही तुमच्याकडे जवळपास जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अर्ध्याच्या वर म्हणजे 2.5 ते 3 महिने आहेत. या 2.5 ते 3 महिन्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची, 1 तासात 100 प्रश्न म्हणजे 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. म्हणजे तुमच्या रीडिंगचा स्पीड तशा पद्धतीत असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आम्ही वाचतोय आनंद घेऊन आणि मग सगळा आनंद घन होतोय, असं व्हायला नको. आता ही गोष्ट एक लक्षात घ्या, ज्यांना EWS मधनं फॉर्म भरायचा असेल, EWS मध्ये सध्या मेरिट कमी लागतंय, त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना EWS मध्ये फॉर्म भरायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकाच्या आधी म्हणजे 27 सप्टेंबर 2026च्या पूर्वीच तुम्हाला EWS चं सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही कराल तेव्हा या तारखेकडे लक्षात घ्या. या तारखेकडे तुम्हाला या तारखेच्या आधी तुम्हाला ते EWS चं सर्टिफिकेट मिळवायचं आहे. आणि त्यासाठी आर्थिक वर्ष कोणतं असणार आहे? सन 2026-27. ह्या वर्षीचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे जर असेल तर नक्कीच तुम्ही EWS मध्ये फॉर्म भरा, त्याच्याने फायदा होईल. आता हा एक नवीन घाट MPSC ने घातलेला आहे की आम्ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहे. याच्यामध्ये काही गोष्टी MPSC ने सांगितल्या. त्यांनी सांगितलंय की विविध सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. बघा इथे लिहिलेले एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. आता एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये ही परीक्षा जेव्हा घेतली जाईल म्हणजे साहजिकच काय, प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. असं होणार नाही की क्वेश्चन रिपीट करतील. बरोबर आहे. तर प्रत्येक सत्रासाठी ते वेगळी परीक्षा देणार आहे. सर्व सत्रांमधली प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आणि काठिण्य स्तर विचारात घेऊन आता हा नॉर्मलायझेशनचा टाइमपास सुद्धा ते करणार आहेत. आता नॉर्मलायझेशन केल्यानंतर जो स्कोर येईल तो सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील आणि सर्व सत्रातली परीक्षा पूर्ण झाल्यानंतर हे लोक आन्सर की सुद्धा देणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्याच्या अकाउंट मध्ये टाकल्या जातील. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो इथे निर्माण होतोय ना, तो हा निर्माण होतोय की एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की नीटची परीक्षा आपण नीट घेऊ शकलो नाही. SSCच्या परीक्षेमध्ये दुनियाभरचे घोटाळे झाले. MPSC कडे सरळ सेवा परीक्षा यासाठी वर्ग करण्यात आला कारण ते ऑफलाईन पद्धतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने स्वतःचं कार्य करत होते. मग जर त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला, विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, मग त्यांनी हा घातपात करण्याची आवश्यकता का होती? MPSC कडे स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये तेवढं मोठं. मग MPSC पुन्हा एकदा TCS वगैरे सारख्या प्रायव्हेट कंपन्यांना ही कॉन्ट्रॅक्ट देणार आहे का? म्हणजे फक्त ज्यांनी स्किल इंडिया सारख्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं त्यांच्या दावणीला विद्यार्थ्यांचं भविष्य बांधलं जाणार आहे का? दुसरी महत्वाची आणि याच्यातली पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे SSC जेव्हा अशा पद्धतीच्या परीक्षा घेते तेव्हा ते मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश अशा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या सब्जेक्ट बद्दल ही परीक्षा घेतली जाते. मात्र इथे जेव्हा GS चे सब्जेक्ट आहेत जसं की पॉलिटी झालं, इतिहास झालं, भूगोल झालं, इकॉनॉमिक्स झालं, याच्यातला काठिण्य स्तर कसा ठरवला जाणार आहे? म्हणजे समजा इकॉनॉमिक्स मध्ये एखाद्याला GDP किती होता यासाठी 2027 याच्यासाठी 2024 हे वर्ष विचारलं आणि एखाद्याला 2021 विचारलं, हे कसं समान मानता येईल? हे समान मानताच येणार नाही कारण 2024 त्यातल्या त्यात तरी करंट मानता येईल, पण 2021 वर क्वेश्चन येणार आहे म्हणजे फक्त आम्ही GDP आणि कुठलं तरी वर्ष आणि त्यातल्या त्यात GDP ची ग्रोथ हे विचारलं, ह्याला म्हणजे सामान्यतः म्हटलं जाईल का? तर हा चुकीचा प्रकार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना की विद्यार्थ्यांचं भविष्य अशा पद्धतीने टांगणीला लावणं हे खरंच योग्य नाहीये. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी किंवा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतोय की हे खरंच व्हायला नको. विद्यार्थी आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची वर्ष इथे लावतोय, त्याची पुरी जवानी लावतोय. 4-4, 5-5 वर्ष ते अभ्यास करतायत, आई वडील तिथे खस्ता खातायत, ग्रामीण भागातली मुलं पोटाला चिमटा देऊन पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिक सारख्या शहरांमध्ये राहतायत आणि हा जो खर्च आहे हे सगळं करून
याच्या पारदर्शकतेवर किती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. दुसरी गोष्ट, सर्व्हर्स काही फेल झाले, इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम चाललेत, इलेक्ट्रिसिटी फेल झाली, मग अशा वेळेस त्या सेंटरवरच्या मुलांचं भवितव्य का धोक्यात घालायचं? त्याच्यामुळे एमपीएससी कडे आणि मुख्यमंत्री साहेबांकडे आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही नम्रपणे विनंती करतोय की हे सगळं थांबलं पाहिजे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्या. तुम्ही जितक्या पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेताय त्याच्यावरच आमचा विश्वास आहे आणि कृपया आमचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवा. पण विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की विद्यार्थ्यांनी ग्रुप सी सोडू नका. कोणतीही पोस्ट छोटी नसते. आपण बेरोजगार आहोत, रोजगारीत असणं फार गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. त्यामुळे कुठलाही इगो ठेवू नका. सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरा. तुम्हाला काही मदत लागली तर आपले ऑनलाईन बॅचेस आहेतच. तुम्ही त्या ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकता, जिथे अत्यंत प्रोफेशनल टीचर्स प्रोफेशनल पद्धतीने शिकवत आहेत. आपल्या नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे, मंथली मॅगझिन्स आहेत. अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मदत करत असतो किंवा त्यांच्या सोबत या परीक्षेला सामोरं जात असतो. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या परीक्षांसाठी किंवा त्यांच्या तयारीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.